Now in this question we need to find the equation of the tangent to the curve y is equal to 1 minus e raised to x by 3 at the point of intersection with y axis. म्हणजे आपली एक कर्व आहे जी y axis ला कट करते at the point of intersection with y axis. आता हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंटला आपला x कोऑर्डिनेट काय असेल 0 असेल. हा पॉइंट काढण्यासाठी आपण या कर्व मध्ये x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y is equal to 1 minus e raised to 0 by 3. e raised to 0 चा आन्सर 1 आलं आणि 1 minus 1 आपलं काय आन्सर आलं 0. म्हणजे आपल्याला डायरेक्टली x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 0 भेटली. सो आपल्याला पॉइंट आपल्याकडे आहे. नाव आता आपण काय करूया, या टँजंटचा स्लोप आपण काढूया. टँजंटचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व असतो. तर आपण या कर्वला डिफरन्शिएट जर केलं तर dy by dx इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस e रेज टू x by 3 चा e रेज टू x by 3 इंटू डेरिव्हेटिव्ह x by 3 इज 1 by 3 असं आपण लिहू शकतो. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व ऍट अ पॉइंट म्हणजे याच्यामध्ये आपण पॉइंटची व्हॅल्यू जर 0 टाकली, x ची व्हॅल्यू 0 टाकली तर e रेज टू 0 अगेन 1 आणि आपलं आन्सर भेटलं -1/3. हा आपलं काय आलं स्लोप ऑफ टँजंट झाला. आपलं स्लोप इक्वेशन ऑफ टँजंट सोपं इक्वेशन आहे y minus y1 इज इक्वल टू m इंटू x minus x1. आता याच्यामध्ये आपण काय करूया, सगळ्या व्हॅल्यूज पुट ऑफ करूया. तर y minus y1 ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू m म्हणजे आपला -1/3 आलेला आहे. x minus x1 ची 1 पण व्हॅल्यू काय 0. y minus 0 आपल्याला y भेटला, हा -1/3. x minus 0 आपल्याला x भेटला. म्हणजे आपलं फायनल आन्सर 3y इज इक्वल टू -x. जर आपण बघितलं तर आपल्याला x प्लस 3y इक्वल टू 0 हे आपलं फायनल इक्वेशन आलेलं आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट.